जसा उन्हाला कडक तापत जाईल ना तसं लाईटचे प्रॉब्लेम चालू जरी मरी माता की जय गणपती बाप्पा मोरया नारळच कडक येते माझा फोटो काढला फोटो काढले ना एकाच फटक्यात पोरल्या जय जरी मारी माता गटारा बरोबर पाणी पिऊन झाला पुढे जे ना पाण्याचा दादा बोलला ना माझा नाही आता आपण काय करू माहिती प्रथमतः तर मी ज्या या कोंडगावाचे पालनकर्ता माननीय केंद्रीय मंत्री आमचे कपिलदादा पाटील साहेब यांचा गावावर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या आशीर्वाद कृपाने आज गावामध्ये विकासाची गंगा वाहत आहे. गावातल्या प्रत्येक ठिकाणी विकासाचं काम चालू आहे. त्यात आमचे वरुणदादा माननीय सरपंच आई यांच्या प्रयत्नाने आज खरोखर गावामध्ये एक विकासाचं काम सुरू झालेलं आहे आणि झपाट्याने. मी सांगेल का हा जो गटार आहे 15 वर्षे ही गटार एकदम चॉकअप झालेली आहे आणि आज सांगताना खूप आनंद होत आहे का हा गटार प्रथमतः चालू होत आहे आणि हा भुयारी गटार होणार. ही गटार जेव्हा होईल तेव्हा इकडे जी ट्रॅफिक होते ट्रॅफिकची समस्या खूप असते पण ही गटार होताच ट्रॅफिकची समस्या पण जाईल. या गटारीमुळे बऱ्याचशा लोकांचे पाणी चॉकअप झालेले पूर्णतः जी समस्या आहे गटारीची चॉकअपची ती निघून जाईल. या कामासाठी जवळजवळ 2 ते 3 महिन्याच्या आत आम्ही हे काम संपूर्ण पावसाच्या आत म्हणजे संपून जाईल. गावकऱ्यांना एवढंच सांगेल का जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलेला आहे या कमिटीवर त्या विश्वासाला आम्ही पात्र राहणार आहे आणि जे कामं राहिलेली आहेत किंवा भविष्यामध्ये 20-25 वर्षापासून रखडलेली ती सर्व कामे पूर्ण करूनच आम्ही राजीनामा देऊ. तिथपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहे आणि या कामाचा पूर्णपणे पाठपुरावा करूनच राहणार आहे. इथे जो निधी आवश्यकता असेल ती निधी आम्ही अवेलेबल करून पूर्ण करू. टायमावर आम्ही मेन फंडातून निधी अवेलेबल करू. दादा पाटील यांचा आशीर्वादाने वरुणदादा पाटील यांच्या सहकार्याने आणि आमच्या लाडक्या सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या पुढाकाराने कायम सतत या
आपल्या गावातल्या प्रत्येक कामासाठी त्यांचा पुढाकार असतो. कुठलंही काम पूर्ण पाठपुराव्याने ते पूर्णत्वाला नेत असतात. तसंच या कोंडगावचा मुख्य गटार कोंडगाव नाका ते गणपती चौकाचा पहिला टप्पा आज इथे भूमिपूजन सोहळा सुरू झालेला आहे, संपूर्ण झालेला आहे. आणि मी कोंडगाव ग्रामपंचायतच्या कमिटीच्या वतीने आश्वासन देते की हे काम पूर्णत्वास नेण्यास 1-2-3 महिने लागतील, पण त्याच म्हणजे गावापर्यंत नाही तर गावाच्या शेवटपर्यंत हे गटार व्यवस्थितरित्या काम केलं जाईल, हे मी आश्वासन देते. मी तर सुरुवात करताना आम्हाला खरोखर या कोण गावावरती ज्यांचं अपरंपार आशीर्वाद आहे असे आमचे माजी केंद्रीय मंत्री श्री कपिलदादा पाटील यांचा आशीर्वाद आहे. यांचा आशीर्वाद असा आहे की कोण गावामध्ये ही जी आजची अथॉरिटी आहे, ही सत्ता आहे, ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा मी एक कोंडगाव शहर अध्यक्ष म्हणून आणि कपिलदादा पाटील यांचा एक कट्टर समर्थक म्हणून आज मी थोडं वेगळं बोलणार आहे की दादांच्या आशीर्वादाने ह्या कोण गावावरती ही सत्ता आली आहे. दादांच्या आशीर्वादाने या कोण गावाला निधी पुरवलं जातं, कारण वरती जे बसलेत तेच आम्हाला 5चे 25 करून देत आहेत. उदाहरणार्थ पाणी योजनासाठी 25 करोड, बंधाऱ्यासाठी 25 करोड, मुद्रांक शुल्क असेल, त्याच्यानंतर आणखी बरेचसे हेड आहेत. त्या माध्यमातून कोण गावाला जास्त निधी पुरवला जातो आणि त्याच्याने कोण गावची जी आजची सत्ता आहे ती सत्ता हे जे थांबलेलं जे लोकांचे गरजेचं काम आहे ते उपक्रम राबवले जातात. लाखो रुपयाचा निधी येतो, लाखो रुपयाची कामं होतात. त्याचं नियोजन सरपंच मॅडमच्या नेतृत्वाखाली केलं जातं. त्यांची संपूर्ण टीम असेल, भारतीय जनता पार्टीचे सगळे ज्येष्ठ या ठिकाणी आमचे नेतृत्व असतील कोण गावचे, हे सगळे हे काम करत असतात. मी आणखी एक या माध्यमातून आज हे मोठं काम करायला घेतलंय. याच्यातनं एक महत्त्वाची मी सूचना करेल जी अथॉरिटी आहे त्यांना, की हे गटाराचं काम महत्त्वाचं होत आहे. या गटाराच्या कामातनं ही वरची समस्या सुटणार आहे, परंतु मला मूळ समस्या या कोण गावच्या पाण्याची आहे. जे कोण गावच्या बोरचं पाणी गायब झालेलं आहे. आपण जेव्हा सुशोभीकरण करतो, काँक्रिटीकरण करतो, पाणी पूर्ण टीमवरती उपाययोजना करा. तुम्ही काम करताय, खूप चांगलं करताय, तुम्ही नेतृत्व करताय, खूप चांगलं करताय, परंतु तुमच्या जवळच्या आणि तुम्हाला आशीर्वाद देणाऱ्या माणसांना पण सुद्धा या ठिकाणी आम्ही अशा कार्यक्रमाला बघितलं तर आम्हाला अधिक आनंद होईल. आणि ह्या प्रकारे या कोण गावावर असणारी भारतीय जनता पार्टीची सत्ता ही काम करत आहे, विकासाची कामं करत आहे, विकास होत आहे. आणि या विकासाला
मुख्य रस्त्यामध्ये गटाराच्या भूमिपूजन आहे त्याच्याविषयी काय गाव आता एका शहराच्या दिशेने वाटचाल करत असताना कोणगावची जी ओळख आहे, कोणगावचा नाका, त्या कोणगावच्या नाक्यापासून ते कोणगावच्या शेवटच्या टोकापर्यंत जे प्रमुख रस्ता आणि प्रमुख रस्त्यालगतची जी गटार आहेत ती गेली 15 वर्ष बनवण्यात आली नव्हती. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून रस्ते गटाराचं पाणी चॉकअप होत होतं आणि अनेक समस्यांच्या नागरिकांना उद्भवत होत्या आणि त्या ज्या तक्रारी आहेत त्या नागरिकांच्या ग्रामपंचायतमध्ये येत होत्या आणि त्या अनुषंगाने आज आम्ही इथे या रस्त्याच्या लगत जे दुतर्फा गटार आहेत त्याचं कामाचं भूमिपूजन केलेलं आहे आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये खूप मोठं काम आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हे गटार आपण सुसज्ज बनवणार आहे आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकून स्लॅब टाकून तो रोड देखील आपण त्याच्यावरती वापरू शकतो अशा प्रकारचा आपण तिथे हा गटार बनवणार आहोत. आणि ते एक चांगली जी सुविधा आहे गटार आणि रोड ही नागरिकांसाठी आम्ही ते करून देणार आहोत. भविष्याचं विजन एकच आहे का आता एका साईडला कल्याण आहे, एका साईडला भिवंडी, एका तिकडे गेलेला ठाणं आहे. तर कोणगाव हे तिन्ही शहरांपेक्षा जास्त लोक इथे यायचं प्राधान्य देतील राहायला. कोणगावामध्ये पाणी, स्वच्छता या सगळ्या गोष्टी प्राधान्यावरती आहेत आमच्या. काय आपण जे जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं ते आपण करण्याचा 100% प्रयत्न करतोय आणि त्यासाठी आम्हाला आता आमचे केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब त्यांचा आशीर्वाद आहे, आमची सर्व सदस्य बॉडीचा सहकार्य आहे, ग्रामस्थांचा सहकार्य आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीची कामं आम्ही ते गावात करू शकतोय आणि जी पण काही कामं होतील ती चांगल्या क्वालिटीची आणि शाश्वत कामं करण्याचा आमचा मानस आहे. स्पीड न्यूज भारत.